माझे विश्वामित्र स्वामी हे त्या शिक्षणासाठी घेऊन गेले होते आणि आज त्या माझ्या भेटीला येणार आहे. त्या भेटीला येताना मला फार आनंद झालेला आहे. त्यामुळे ते असतानाच मला आपलं राज्य कसं झालंय सांग पाहू. महाराज आपण ज्याप्रमाणे आदेश सोडलेला होता त्याप्रमाणे सगळं काही ठीकठाक सुरू आहे. महाराज शेतकऱ्याने काय करावं? शेतकऱ्याने शेतामध्ये शेती कसून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. महाराज लोहाराने काय करावं? लोहाराने अवजारे बनवून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. सोनाराने सोन्याचे दागिने बनवून आपल्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करावा. महाराज लोक कलाकाराने आपल्या लोककलेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करून आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करावा. ज्याप्रमाणे आपण आदेश सोडला आहात त्याप्रमाणे सगळं काही ठीकठाक सुरू आहे. महाराज ठीकठाक सुरू आहे म्हणजे झालं. प्रधानाने आपलं राज्य चालले कसं म्हणजे अयोध्या चालली कशी हे सांगितलेलं आहे राजा दशरथीला. एवढं राजा दशरथ म्हणत आहे हो हे बघा प्रधान आपले मुखातले शब्द मी मला जीव शांत झालेला आहे. माझे पुत्र कोण आहेत राम लक्ष्मण यांना माझ्या भेटीसाठी बोलावं म्हणजे झालं. जशी आपल्या आज्ञा महाराज. बाप पुत्र भेटी होती. बाप पुत्र भेटी होती. बाप पुत्र भेटी होती. बाप पुत्र भेटी होती. ऐसे भेटले दोघे जण. भेटले दोघे जण. राम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण. बाप पुत्र भेटी होती. बाप पुत्र भेटी होती. बाप पुत्र भेटी होती. बाप पुत्र भेटी होती. ऐसे भेटले दोघे जण. ऐसे भेटले दोघे जण. राम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण. रामचंद्र दयाळा त्रिलोकी प्रतिबाला. रामचंद्र दयाळा त्रिलोकी प्रतिबाळा. रामचंद्र दयाळा त्रिलोकी प्रतिबाला. रामचंद्र दयाळा माझा राम येतो जातो उभा राहतो. सोंगाड्याच्या खांद्यावर ठेवितो हात. माझा राम येतो जातो उभा राहतो. उभा राहतो सोंगाड्याच्या खांद्यावर ठेवितो हात. राम लक्ष्मण त्या भेटीसाठी आलेला आहे आणि राजा दशरथीच्या ते आलेला आहे. राजा दशरथीला आलिंगन त्याला मिठी मारलेली आहे आणि तो फुल भावनिक झालेला आहे. आणि म्हणत एवढ्या वर्षांनी मला माझा पुत्र सुख मिळालेला आहे आणि माझ्या दोन्ही पुत्राच्या भेटीने मी फार मोठा आनंदी झालो आहे. एवढा मोठा मी राजा दशरथी आणि माझ्या कृपावतार झालेला आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. एवढ्यात राजा काय म्हणत आहे हे माझं राज्य आहे अयोध्या. आणि या राज्यामध्ये जर कोणी भडक भिकारी आला असेल आणि त्यांनी कोणती माझ्याकडे जर मागणी केली जर मी मला राज्य देईल. जे तो सांगेन मी एक वचनी आहे. एक वचनी जे वचन मी देणार ते वचन मी सोडणार नाही असं त्यांनी आव्हान आपल्या राज्यामध्ये केलं आहे. आणि हे आव्हान करतो क्षणी काय झालेलं बघा. गुरुस्वामी कोण विश्वामित्र स्वामी तिथे आलेले आहे. गोदराज स्वामी सदोदी सम्राट. राज स्वामी सदोदी सम्राट. गोदराज स्वामी सदोदी सम्राट. गोदराज स्वामी सदोदी सम्राट. राजयज्ञ गृहदृष्टी. एवढ्या सांगा सुनी सर्व राजा तिथे आलेले आहेत आणि गुरुस्वामी तिथे आलेले आहे. नारायण 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 जय गोविंद हरी. नारायण 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 जय गोविंद हरी. नारायण नारायण करत आले गुरुस्वामी आलेले आहे. गुरुस्वामी दास चरणी लीन होते बरं गुरुस्वामी. अरे वा वा राजविंद्रा आपलं सदैवी कल्याण असो. एवढ्या राजा तिथे उठलेला आहे. राजाने त्या गुरुस्वामीच्या चरणाला पाय पडले आहे. आपल्या कृपा आशीर्वादाने सगळं काही ठीकठाक चाललेलं आहे. राजा उठावे उठावे चरण सद्गुरुचे वंदावे. सद्गुरुचे वंदावे चरण सद्गुरुचे वंदावे. राजा उठावे उठावे चरण सद्गुरुचे वंदावे. सद्गुरुचे वंदावे चरण सद्गुरुचे वंदावे. धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देहात राहिला देव. देहात राहिला देव माझ्या देहात राहिला देव. धन्य धन्य सद्गुरु राव माझ्या देहात राहिला देव. देहात राहिला देव माझ्या देहात राहिला देव. गुरुस्वामी दास
मध्ये लीन होते बरं गुरुस्वामी. राजविंद्रा, आपलं सदैवी कल्याण असो. आपलं राज्य भोज्य सैन्य संभा सर्व विचारता आहे ना गुरुस्वामी. हा आपल्या कृपाशीर्वादाने सगळं काही ठीकठाक सुरू आहे. हा. ज्या ज्या वेळी माझ्या दरबारीत असतात त्या त्यावेळी पहिली माहिती देत असतात. राजा घाई गडबडीमध्ये येण्याचे कारण तरी काय असावे? अरे वा वा, राजा दशरथी मला गडबड कारण विचारत आहेस का? हा. अरे तुझे कुळात अवतार झाला आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. अरे तू एक आव्हान केलं, तुझ्याकडे जर काही पाहिजे असेल तर मला देऊन म्हटलं. ते तुझ्या आव्हानाला ऐकून मी इथे आलेलो आहे. वा वा गुरुस्वामी, आपण आलात मला फार आनंद झाला. चला तर मग उंचशा माडीवर बसून गप्पा गोष्टी मारू. आणि आपली अशी मागणी तरी काय आहे? अरे राजा, म्हणजे झालं. अरे माझी मागणी विचारतोस का? माझी मागणी काही नाही रे. मी एक भडक भिकारी आहे, मी हो. गुरुस्वामी आहे. मला काही नको आहे. मला तुझं राज्य नको, तुझी धन नको, मला काही नको. माझी मागणी म्हणजे काय सांगतो तुला. काय काय? आधी मला वचन दे. हो. वचन दे, असं वचन दे की मी सांगणार आहे तुम्हाला तू दिलं पाहिजे. गुरुस्वामी, हा. मी आपल्याला वचन देतो. आपली जी काही मागणी असेल ती तुम्ही पूर्ण करण्याचा हा अयोध्येचा राजा दशरथी आहे. हा एकमत्री एकवचनी असं म्हणून त्याला ओळखलं जातं. याचेच म्हणजे तुम्ही मी वचन देतो, तुमची जी मागणी असेल ते मी पूर्ण करेन म्हणजे झालं. हे बघ राजा, अरे मला तुझी मागणी म्हणजे मी तुला काय म्हणत आहे, तुझे दोन पुत्र कोण राम आणि लक्ष्मण मला 14 दिवसाच्या बाकीसह गोष्टीसह मला तू दे म्हणजे झालं. गुरुस्वामी, हे तुम्ही काय म्हणत आहात? आता कुठेतरी मी माझ्या या चारही मुलांना राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना भेटलो होतो. आता कुठेतरी मी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी बसलो होतो या राज दरबारी. आणि आताच तुमची मागणी केली. गुरुस्वामी, हे काही सोडा, काही वेगळं काहीतरी मागा. हे बघ राजा, तुझं म्हणून मी वचन तुला मागितलं होतं. मला दुसरं काही नको, मला तुझे राम आणि लक्ष्मण दे. अरे मी माझ्या त्यांना आश्रमात देतो, मी त्यांना कला शिक्षण सगळं शिक्षण देतो, धनुर्विद्या शिकवतो आणि त्यांना परत पाठवतो म्हणजे झालं. फक्त 14 दिवसाच्या वाटी मला तू त्यांचे दोबत करा दे म्हणजे झालं. गुरुस्वामी, हा, मी एक वचनी आहे. मी जे वचन देतो, मी जो बंद करतो, मी ह्याच्या मागे कधी येत नाही. आपली जी काही मागणी आहे ती मी पूर्ण करे. माझ्या राम आणि लक्ष्मणाला मी आपल्या दोघांना सुपर्द करतो म्हणजे झालं. बघा काय झालेलं आहे बघा गुरुस्वामी, राम आणि लक्ष्मण जे होते ते घेऊन ते आपल्या त्या आश्रमामध्ये निघालेले आहेत. आणि वाटेत जाताना त्यांना कुठे ताटिकारण मिळणार होतं म्हणून ताटिकेसाठी अरण्यामध्ये घेऊन ते आपल्या त्या तिकडे निघालेले आहेत, आश्रमामध्ये निघालेले आहेत. राजा दशरथी ह्या पुत्रांच्या त्या विरहाने तो रडत आहे आणि म्हणत आहे, माझे पुत्र मला पाहिजे होते परंतु मला ज्या गुरुस्वामींनी वचन दिलं त्या वचनाच्या गाठीचा जीव मला त्यांना सोडलेला आहे आणि 14 दिवसांनी माझ्याकडे ते परत येतील म्हणून तो राजा दशरथी विरह करत आहे आणि रडत आहे. परंतु एवढ्या गुरुस्वामी घेऊन त्या दोघांना राम लक्ष्मणाला घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघालेले आहे. राम लक्ष्मण जाती, राम लक्ष्मण जाती, राम लक्ष्मण जाती सोबत गुरु स्वामी रे, गुरु स्वामी रे, सोबत गुरु स्वामी रे, गुरु स्वामी रे. राम लक्ष्मण जाती आज्ञा घेऊन दशरथी, राम लक्ष्मण जाती आज्ञा घेऊन दशरथी, सोबत गुरु स्वामी रे, गुरु स्वामी रे, सोबत गुरु स्वामी रे, गुरु स्वामी रे. गुरुस्वामी, हा, या आपल्या या पर्णकुटीकडे आपल्या आश्रमाकडे जाण्यासाठी हा, हे मला 2 वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग दिसत आहेत. हा. आपण यातील जवळचा मार्ग निवडू म्हणजे झालं. अरे राम लक्ष्मणा, अरे मला ह्या माझ्या आश्रमाकडे जाण्याचे 2 मार्ग दिसतात विचारत आहेस का? हे 2 मार्ग कुठले तुला सांगत आहे. हे 2 मार्ग म्हणजे कुठले? एक जवळचा मार्ग आणि एक लांबचा मार्ग. एक जवळचा मार्ग आणि एक लांबचा मार्ग म्हणजे नेमकं काय? अरे जवळचा मार्ग म्हणजे काय?
अरे तुला पहिला लांबचा मार्ग सांगतो. लांबचा मार्ग जो आहे त्याला कोणताही धोका नाही. हा लांबचा मार्ग सुरक्षित आहे. आणि जवळचा मार्ग जो आहे तिथे रावणाची बहीण कोण ताटिका. ताटिका त्या ताटिका तिचं इथे ताटिका अरण्य आहे आणि तिथे तिचा सहवास आहे, वास करते तिथे. आणि त्याच्यातून आपण जर गेलो तर ताटिकेला त्या माणसाचा मनुष्याचा वास तिला येतो. वास आला की ताटिका येते आणि सगळ्यांना खाऊन टाकते. अरे कित्येक वेळा तिने माझा जो यज्ञ असतो माझा यज्ञ पण तिने मला करायला दिलं नाही. ताटिका ताटिका राहत आहे. तिथे यज्ञामध्ये करायची तरी काय? यज्ञामध्ये काय करायची? मांसाचे तुकडे, शरीराचे तुकडे, माणसाचे तुकडे करून त्या यज्ञामध्ये टाकायचे. आणि माझं यज्ञ कधी तिने सफल व्हायला द्यायला नाही. यज्ञ विखंड करायची म्हणजे आलं विखंड करायची, विघ्न आणायची. आणि तुम्हा दोघांना घेऊन याचं कारण हे माझं तेच आहे. या ताटिकाकडे जर आपण जर गेलो तर नक्कीच या ताटिकेचा नाश होईल. माझी खात्री आहे. पण तुम्हाला या जायला भीती वाटते रे, म्हणून मी तुम्हाला पुढे वाटवतो. आपण जाऊया का असं म्हणते गुरुसाहेब म्हणत आहे. गुरुस्वामी आपण काही काळजी करू नका. मी पुत्र कुणाचा आहे? राजा दशरथीचा पुत्र मी राम आहे. या सगळ्या विद्या आणि कला आणि शस्त्राची जी शक्ती शिक्षा आहे हे मी घेतलेला एक वीर शक्तिमान असा व्यक्ती आहे. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. जर ती ताटिका आपल्या समोर जर आली तर तिच्याशी युद्ध करण्याची माझी आणि माझा बंधू लक्ष्मण आमची दोघांची तयारी आहे म्हणजे झालं. आपण लांबच्या मार्गाने निवडता आपण जवळच्या मार्गाने निवडून जाऊ म्हणजे झालं. एवढं सांगतो क्षणी ते गुरुस्वामी आणि राम लक्ष्मण हे दोघं त्या अर्ध्या ठिकाणी निघालेले आहेत. आणि तिथे जातो क्षणी त्या ताटिकेचे कोण होते तिथे ते वास घेणारे होते. ते सुबाहू आणि मारीस तिथे बसलेले होते. आणि त्यांना तो वास आलेला आहे, वास मनुष्याचा वास आलेला आहे. आणि म्हणत आहे या अरण्यामध्ये कोणतरी मनुष्याचा वास येत आहे, मनुष्य येतोय. आपण लवकर जायला पाहिजे. अरे अरे पिया सुबाहू आहे. या ताटिकाने म्हणून जायचं असेल तर पहिला युद्ध आहे या सुबाहू सोबत करावं लागेल. आणि त्यानंतर या ताटिका अरण्यामधून आपल्याला जावं लागेल. म्हणजे सुबाहू राक्षस आला रे, सुबाहू राक्षस आला रे, सुबाहू राक्षस आला रे, सुबाहू राक्षस आला. राम लक्ष्मण आला रे, वध करा. राम लक्ष्मणाचा रे आला रे, वध करा. सुबाहू राक्षस आला रे, सुबाहू राक्षस आला रे. अरे काय झालं आहे? तो सुबाहू आणि मारी तिथे बसलेले होते. आणि त्याला सुबाहू तिथे त्या राम लक्ष्मणाला बघून आलेला आहे. आणि तो मारीच होता. मारीच तो तिथून